फिश थाळीवाले, बरोबर. की जिथे तुला भाकरी पोळी मिळत नाही. तू भाकरी मागितलं की तांदळाचीच भाकरी देतात ते बरोबर. लोक. कारण ते त्यांचं लोकल खाद्य आहे. आता जेव्हा फिश बरोबर तू भाकरी खाते, तांदळाची भाकरी खाते, तेव्हा काय होतं बघ ना, फिश हे प्रोटीन आहे की नाही, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द प्रोटीन आहे. आणि हे तुझं काय आहे, भाकरी म्हणजे काय आहे, तुझे कार्ब आहे, ते Carb आहे. कॉम्बिनेशन आहे ते. सो इट्स ऑल अबाउट आपण जे विचार करतो, जे इकडनं तिकडनं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये हा आपल्या कानावर येतं. हा आता तुम्ही तांदळाची भाकरी पण खाताय आणि भात पण एकत्र खाताय आणि हा. तुम्हाला डायबिटीस आहे, तर मग तुम्ही विचार करा. राईट. मग तेव्हा तुमचे कंटेंट वाढले ना दोन्हीमध्ये पण, भाकरी पण तांदळाची आणि भात. आणि भात पण तांदळाचा. बरोबर बरोबर. मग काय. आणि ब्राऊन राईस मध्ये तर काय म्हणजे विचारूच नको, की राईस मग ब्राऊनच खावा लागेल का आता आम्ही एक्झॅक्टली. वजन माझा करतोय. पुढचा प्रश्न तोच होता की राईस मध्ये पण खूप व्हरायटी आहे, नेमकं काय खावं. ते सांगते, जेव्हा ब्राऊन राईस तू शिजवते, तू कधी हा. शिजवलास का ब्राऊन राईस ब्राऊन घरी? राईस नाही, म्हणजे टिपिकल ब्राऊन राईस नाही, कोकणातले जे ब्राऊन कलर्स असतात जाडे हा तांदूळ. तसे. हा. ते जेव्हा शिजवशील ना, तेव्हा तुला 10 ते 12 शिट्ट्या लागतात. हो, लागतात शिजायला ते. वेळ लागतो. आपल्या येस. साध्या राईसला एवढा नाही लागत. हा. मग जर ते शिजण्यासाठी इतका वेळ घेतायत, तर ते पचण्यासाठी कसे पटापटा पटापटा पचतील? हा, राईट. मग कुठले तांदूळ योग्य? आपला नेहमी साधा जो इंद्रायणी तांदूळ असतो की नाही, बरं. हे बघ, जो तांदूळ तू पाण्यात टाकते हा. आणि वरती पांढरं होतं, बरोबर. हा. त्याच्यामध्ये चांगले फायबर्स असतात. अच्छा. हा, कारण तो ब्राऊन राईस तू जेव्हा करायला वेळ घेते आणि जेव्हा तो आपण जास्त खातो किंवा जेव्हा हो. तेव्हा चांगल्या गोष्टींचं पोषण शरीरात व्हायला तो अडथळा निर्माण करतो. बरोबर. खूप फुल म्हणून फुल रोज पोट खाणार जड असशील, वाटतं. रोज खाणार असशील तर त्याची गरज नाहीये तुला. तुला साधा आपला इंद्रायणी राईस, बासमती राईस, हे जे काही असतात ना, बरोबर. त्याचे तुला खायचं किती? हा, एखाद्याने एवढा खायचा तर मग तुम्ही तो मग कुठलाही खाल्ला तरी त्याने तेच होणार आहे. बरोबर. ब्राऊन राईस कधीतरी वेगळं खायचंय, काहीतरी वेगळं करायचंय, मग ठीक आहे आज चेंज हा. म्हणून घेतोय, पण रोजच्या याला 12 शिट्ट्यांची गरज नसते. खरंय. मग राईट. बरेचदा मॅम आपण असं बघतो की मार्केटमध्ये 2 मिनिट्स नाश्ता असे जे प्रीमिक्स असतात की फक्त तुम्ही 2 पाण्यात, गरम पाण्यात टाकायचं, मग तयार. मग उपमा आहे किंवा पोहे किंवा इतर काहीतरी पदार्थ, त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होत असतो? कारण ते अनेक वेळ आपण पॅकेजमध्ये बघितलेलं असतं आणि ते आपण डायरेक्ट खातो. चांगलं असतं शरीरासाठी हे? प्रीमिक्सचा वापर आहे तो इन्स्टंट गोष्टींसाठी, म्हणजे बरोबर. आपल्याला जेव्हा अवेलेबल नाही हम्म, हम्म. तेव्हा तुम्ही उपयोग करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही प्रवासात आहात, बरोबर. तुम्हाला हॉटेलमध्ये चांगलं फूड अवेलेबल नाहीये, हम्म. अशा वेळेला तुम्ही प्रेमिक्सचा वापर नक्की करू शकता. हम्म. आता प्रेमिक्स टी पण कितीतरी निघाले, बरोबर. तसं ब्रेकफास्ट पण निघालेत. आता मी पण कधी आउट ऑफ इंडिया गेले तर मला तिथे इंडियन फूड नाही मिळत, अशा वेळेला मी गरम पाणी घेऊन ते टाकून तो तयार होतो, तो घेतो. पण इट इज नॉट अ ऑप्शन फॉर डेली लाईफ. राईट. कारण त्याच्यामध्ये पण ते प्रिझर्व होण्यासाठी बऱ्याच गोष्टी घातलेल्या आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा वापर कधी केव्हा किती करावा हे कळलं ना, तर या चुकीच्या गोष्टींचा फार मोठा प्रसार केला जाणार नाहीये. लक्षात घे. मग जर का ते एवढंच चांगलं असतं तर मग आपण घरातले सगळे धान्य, घरातला सगळा किराणा माल सोडून सगळे प्रीमिक्स आहेत. अशा बायका, जॉब करणाऱ्या बायका आहेत की रेडीमेड आज डाळच आणली, रेडीमेड आज हेच आणलं, बरेच जण रेडीमेड पराठे आणले. हे फक्त तुम्ही माहितीये का, या सगळ्या गोष्टींचा वापर हा जेव्हा मिळणार नाही तेव्हाच करायचा आहे. म्हणजे प्रवास जेव्हा आपण म्हणतो की आज काहीतरी आपल्याला फंक्शन आहे किंवा आज आईला यायला उशीर होतोय खूप आणि मला ह्याच्याशिवाय काही दुसरं खायला अवेलेबलच नाहीये, तर करावा. नाही तर त्याही पेक्षा जेव्हा आपला फ्रीज वापरतो आपण, तेव्हा 2 दिवस तुम्ही त्या फ्रीजमध्ये ती गोष्ट करून ठेवू शकता आणि खाऊ शकता अगदी सेफली. म्हणजे तुला माहिती की उद्या तुला वेळ मिळणार नाहीये, ती थोडीशी भाजी जास्त केलीस, थोडंसं वरण जास्त केलेलं आहे आणि मग ते तू आज खाल्लंयस आणि उद्या मुलांना ते लागणार आहे. प्रीमिक्स पेक्षा ते चांगलं. राईट. कारण त्याला घरच्या हातची, घरच्या तेलाची, घरची ऑब्झर्व केलेली फोडणी आहे की जेणेकरून त्याची टेस्ट पण बदलणार नाही, मुलं खायला पण नाही म्हणणार आणि खूप ते अनहेल्दी नाहीच आहे, ते हेल्दीच आहे. फक्त 8-8 दिवस हा प्रकार करू नका. राईट. कारण असंच होतं आणि मग आपण आजारी पडतो आणि आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून 2 ते 3 दिवस, त्याच्यावरती नाही. मायक्रोवेव्हचा वापर तसाच करा तुम्ही. तुम्हाला जेव्हा अर्जन्सी असेल तेव्हा करा, त्यांनी काहीही चुकीचं नाही. ब्लूटूथ सारखे वेव्स त्या मायक्रोवेव्हमध्ये आहेत. काही त्यांनी कॅन्सर बिन्सर होतं असं काहीही नाहीये. फक्त अति वापर जेव्हा करतो तेव्हा या गोष्टी आपल्याला भोगाव्या लागतात. म्हणून आज तुमची ऑफिसमध्ये मीटिंग आहे, यायला खूप उशीर होणार आहे, सकाळी मी पुलाव करून ठेवला आहे, तो संध्याकाळी मुलं खातील आणि ऊन आहे, उन्हाच्या त्या टेम्परेचरमध्ये खराब होऊ शकतो. सो कीप इट इन फ्रीज, मेक इट हॉट इन मायक्रोवेव्ह आणि लेट देम इट. काय प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. कारण तो बनवलेला खूप चांगल्या पद्धतीने आहे.
खरंय, खरंय. पण जेव्हा हाच दाल खिचडी किंवा तुम्ही जेव्हा झोमॅटोवरून मागवता, यू डोंट नो त्याची टेस्ट किती भन्नाट असते. म्हणजे जो वरण भात, दाल खिचडी जो घरी करशील, हं. त्याची साधारण 200 ते 300 कॅलरीज असतात. पण तो जो जो झोमॅटोवरून आणलास हो. ना, की ते 700-800 कॅलरी होऊन जातं. आणि खूप थोडंसं खाल्लं तरी खूप खाल्ल्यासारखं वाटतं. फिलिंग पोट येतं. जड-जड कारण त्याच्यात तेवढा बटर, तेवढं फॅटचा तडका आणि तो मारलेला सोडा असतो. वगैरे सुद्धा शरीरासाठी हां, घातक असतो. घातक असतो ना मग. अति प्रमाणात सगळ्याच गोष्टी घातक आहे. हं. जेव्हा तू डाळ शिजवते, तेव्हा हं. कधीतरी छोले वगैरे शिजवताना आपल्याला सोडा घालावा लागतो. बरोबर. कारण खूप हार्ड आहे ना. त्याला पेनिट्रेट करण्यासाठी तो सोडा आवश्यकच आहे. नाहीतर ते शिजणारच नाही आणि जर ते शिजलं नाही, तर ते पोटात गेल्यावर त्रास देणार आहे. बरोबर. म्हणून पारंपरिक गोष्टीनं जेव्हा आपण हे सगळं करतोय, तेव्हा आपल्याला सांगितलंय काय शिजताना सोडा घालायचा आहे खरंय. आणि काय शिजताना. मुगाची डाळ शिजवताना कधी सोडा घालशील का? नाही. पण छोले राजमाला तू घालू शकते ना. घालणार. राइट. घालावंच लागतं. अदरवाईज ते तसे शिजणारच नाहीयेत. हं. आणि ते हार्ड टू मग डायजेस्ट होतात परत आपल्याला.